हल्लीच्या टेक भाषेत म्हणायचं ना तर ट्रॅव्हल कट्टा 2.0 हे जे घेऊन येतोय त्याची एक धमाकेदार आणि रंगतदार सुरुवात करूया. आपण आमंत्रित करूया वीणा वर्ल्डची फाउंडर आणि CEO वीणा पाटील यांना. पण असं तुला काय वाटतं की बायकांना म्हणजे वुमेन स्पेशल टूर ती सुद्धा ग्रीसची नक्कीच आवडेल असं काय आहे ग्रीसमध्ये? म्हणजे आपलं मामा मिया आपण बघतो किंवा हे बिग फॅट वेडिंग बघतो, तर त्या त्या सगळ्यामधनं जो ग्रीस दिसला तसाच ग्रीस आहे. म्हणजे तो आपल्या भारतीयांसारखा आहे. आज आपल्या देशामध्ये जर आपण म्हटलं तर आपण डावकीला जाऊन बघतो की कसा तो ट्रान्सपरंट लेक त्या ठिकाणी. इथे कुठच्याही समुद्रावर तू जा, तुला ते समुद्र इतके निळे आणि खालची वाळू तुला दिसते, म्हणजे ज्याला अजिबात पोहता येणार नाही ना, तो सुद्धा माणूस इथे पोहायला जाईल. कारण गेली अनेक वर्ष मी बघितलं आहे की घरातल्या प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि त्या आवडीला न्याय द्यायचं काम हे आपल्याला एक ट्रॅव्हल कंपनी म्हणून करावं लागणार आहे. मंडळी नमस्कार. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मी आहे तुमची होस्ट सुनीला पाटील आणि आपण एका ब्रेक नंतर भेटतोय. तर आमच्या पॉडकास्ट टीमनी असं ठरवलं की ट्रॅव्हल कट्टाला एका नवीन रूपात आपण आणूया आणि म्हणूनच आम्ही आहोत वीणा वर्ल्डच्या कार्यालयात लर्निंग सेंटरमध्ये आणि तिथून रेकॉर्ड करतोय. मला खात्री आहे तुम्ही जसा प्रतिसाद आजपर्यंत ट्रॅव्हल कट्टाला देत आला आहात तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त यापुढे द्याल. तर मग आमच्या पॉडकास्ट टीमने ठरवलं की हे जे नवीन ट्रॅव्हल कट्टा आम्ही आणतोय तुमच्यासमोर, म्हणजे हल्लीच्या टेक भाषेत म्हणायचं ना तर ट्रॅव्हल कट्टा 2.0 हे जे घेऊन येतोय ह्याची एक धमाकेदार आणि रंगतदार सुरुवात करूया. मग पहिल्या एपिसोडला काय करायचं असा प्रश्न पडला तेव्हा आम्ही ठरवलं की का नाही आपण आमंत्रित करूया वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टावर वीणा वर्ल्डची फाउंडर आणि CEO वीणा पाटील यांना. वीणा, नमस्कार अँड वेलकम टू ट्रॅव्हल कट्टा. नमस्कार आणि थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. अशी संधी आम्ही कधी कधी देत असतो. ओके. पण आम्हाला खूप मजा येते कारण ट्रॅव्हल कट्टाचे आपण बरेच एपिसोड केले, पण असा योग कधी आला नाही की आपण दोघी बसलोय आणि एखाद्या डेस्टिनेशनबद्दल बोलतोय किंवा एखादं टॉपिक घेऊन बोलतोय. आणि ट्रॅव्हल कट्टावर अनेक आपल्या टूर मॅनेजर्स बरोबर वेगवेगळे विषय आपण घेतलेले आहेत. तू सुद्धा एक अतिशय छान टूर मॅनेजर होती. मी देखील काही टूर्स मॅनेज केलेले आहेत. सो पहिला एपिसोड हा तुझ्यापासूनच करावा अशी इच्छा होती आणि मग आम्ही विचार करायला लागलो की नक्की काय घेऊया. आणि मग असं ठरवलं की लोकांचं एक स्वप्न असतं युरोपला जावं, तर मग युरोपचाच एखादा देश घेऊया. आणि त्यात एक देश आहे जो आपल्या दोघींनाही खूप आवडतो, आपलं प्रेम आहे त्याच्यावर. आपल्या आजच्या पोशाखावरूनच एक छोटासा क्लू आहे त्याच्यात. या देशाने जगाला खूप काही दिलंय. डेमोक्रेसी, फिलॉसॉफी, मॅथमॅटिक्स, मेडिसिन आणि भरपूर आनंद. आणि असा हा देश म्हणजे ग्रीस. सो वीणा, तू ग्रीसला मला वाटतं 2-3 वेळा जाऊन आली आहेस आणि काही वर्षांपूर्वी वीणा वर्ल्डकडे एकही टूर नव्हती ग्रीसची आणि आज पाहिलं तर एवढ्या टूर्स आहेत. मग इतक्या टूर्स का कराव्याशा वाटल्या ग्रीससाठी? चांगला प्रश्न आहे. आणि तू मला सुद्धा क्लू दिला होतास की निळे कपडे घालून यायचे आहेत, म्हणजे तुला कोणत्या देशावर बोलायचं आहे ते तू ठरव. सो चांगली गोष्ट आहे. ग्रीस, आय डोंट नो, पण समहाऊ या देशाविषयी खूप वर्षांपासून, म्हणजे आपण जेव्हापासून शिकत होतो तेव्हापासून एक असं वेगळंच काहीतरी आकर्षण होतं. आणि म्हणजे पायथागोरस म्हणा, आर्किमेडीज म्हणा, सॉक्रेटिस, अलेक्झांडर, ह्या सगळ्या गोष्टी ना अशा म्हणजे आकर्षित करायच्या. अरे या देशाला कधी आपल्याला जाता येईल का? म्हणजे ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी माहीतसुद्धा नव्हतं की आपण टुरिझममध्ये जाणार आहोत आणि आपण भारतीयांना अशा तऱ्हेचं पर्यटन घडवणार आहोत. पण एक असतं ना आपल्याला एक काही काही गोष्टींचं आकर्षण असतं आणि त्या जगातल्या अनेक देश आपल्याला असे बोलवत असतात, खुणावत असतात. तसा हा ग्रीस देश नेहमी खुणावत राहिला. पण काय झालं की बिझनेस सुरू झाल्यानंतर त्या देशाकडे तसं लक्ष दिलं गेलं नाही. बरं, आपण लक्ष कसं देतो, म्हणजे आता समजा आपल्याला जर पर्यटकांकडनं काही डिमांड झाल्या तर आपण बघतो, पण तशा तऱ्हेची डिमांडसुद्धा या देशाविषयी खूपशी यायची नाही. त्याच्यामुळे तसा आपल्याकडनं तो देश सायडिंगलाच पडला.
त्याच्यानंतर मग असं झालं की चला आता वेस्टर्न युरोप झाला, नॉर्दर्न युरोप झाला, USA, ऑस्ट्रेलिया हे सगळे देश झाले. पण बऱ्यापैकी आपण हे जे मेडिटेरेनियन देश आहेत त्यांच्याकडे असं आपलं तेवढं लक्ष गेलं नाही किंवा आपल्या भारतीय पर्यटकांचं सुद्धा तसं खूपसं लक्ष गेलं नाही. त्यामुळे आपल्याला डिमांडसुद्धा येत नव्हती. मग मी आणि सुधीरने एक दिवस म्हटलं की का नाही आपण जाऊया, चला विचारूया आपल्या कोणाला मित्रांना यायचं आहे का. आणि असं करत आम्ही अगदी टिपिकल एखाद्या पर्यटकांप्रमाणे आम्ही ग्रीसला जायचं ठरवलं. आणि मग जायचं म्हणजे नेमकं ग्रीसमध्ये कुठे जायचं, म्हणजे एवढा मोठा तो देश आणि तसा आयलंड्सचा बनलेला आणि म्हणजे 6,000 आयलंड्स, त्यातली 2,000 चांगली आयलंड्स आणि त्यातली सुद्धा जवळजवळ 200 आयलंड्सवर लोकवस्ती आहे. मग तुम्ही नक्की जाणार कुठे. आणि मग शेवटी जसे आपण सगळे पर्यटक किंवा पहिल्यांदा जाताना जसा विचार करतो तसं आम्ही मग सॅन्टोरिनी, मिकोनॉस अशी निवड केली आणि अथेन्सला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर देशाच्या प्रेमात पडलो. म्हणजे अरे म्हणजे आपल्याकडनं ही अक्षम्य चूक झाली असं वाटायला लागलं की या देशासारखा देश आपल्याकडून भारतीय पर्यटकांना आजपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणावर दाखवला गेला नाही किंवा आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न पण केले नाहीत. म्हणजे एक असतं ना की एक आपली एक हिडन जबाबदारी असते. आणि त्यात असं वाटलं की आपल्याला म्हणजे लोकांना जे जगात चांगलं चांगलं आहे ते आपल्या पर्यटकांनी बघितलं पाहिजे. आपल्या भारतीयांना आपल्याला दाखवता आलं पाहिजे आणि त्याच्यात मग ग्रीसचा समावेश झाला. आता ग्रीसचा समावेश झाल्यानंतर ॲक्च्युली काय झालं की आम्ही आल्यानंतर लगेच ही जी आम्ही करून आलो होतो ती टूर लावली. पण त्याच्यात आम्हाला असं जाणवायला लागलं की आपण तर सहली सुरू करतोय, पण तिथल्या लोकांना अजून भारतीयांची तेवढी सवय नाहीये. आणि मग ॲक्च्युली तिथे आम्हाला खूप म्हणजे तसं अडीअडचणींनाच सामोरं जावं लागलं. जेवण काय, भारतीय पर्यटकांना कसं म्हणजे कसं हँडल करायचं हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. आणि त्यामुळे ते जसे युरोपियन्स किंवा अमेरिकन्स येत होते त्याप्रमाणेच ते करायचे. म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे मला त्यावेळी आठवलं की केरळला पहिल्यांदा जेव्हा टूर नेली होती तेव्हा आम्ही लिटरली कडधान्य अशी छोट्या पिशवीत भरून नेली होती आणि त्यांना दाखवत होतो हे आहे का. भाषेचा इतका प्रश्न होता. तसंच इथे थोडंसं व्हायला लागलं की भारतीय पर्यटकांना हँडल करण्याचा त्यांना अजिबात अनुभव नव्हता. मग अगदी त्यांना पहिल्यापासून ते शिकवावं लागलं. त्याच्यानंतर भारतीय पर्यटकांना ठीक आहे ते लोकल फूड 1-2दा खातील, पण सतत ते लोकल फूड कसं खाणार नाहीत किंवा त्यांना नेमकं काय आवडतं किंवा तुम्ही म्हणजे 10 चर्चेस दाखवली तर त्याच्यापेक्षा त्यांना निसर्गाचं जास्त अट्रॅक्शन आहे किंवा तुमच्याकडे जगातल्या सर्वात जास्त आर्किओलॉजिकल साईट्स आहेत तर त्यातल्या प्रत्येक ठिकाणचं काहीतरी त्यांना बघायला आवडेल. ग्रीसला थोडंसं भारतीयांच्यासाठी आम्ही कन्वर्ट केलं असं म्हणता येईल. आणि आज खूप चांगल्या तऱ्हेने म्हणजे जेवढं वेस्टर्न युरोप आज खेचतंय तेवढं नाही, पण हा नंबर खूप वाढतोय आणि ही चांगली गोष्ट आहे. कारण एक चांगला सुंदर देश आहे हा आणि तो प्रत्येकाने बघायला हवा. आणि ज्या देशाने जसं तू म्हणालीस तसं इतकं सगळं काही दिलंय जगाला, म्हणजे आज प्रत्येक गोष्ट ही आपण तिथून म्हणजे हे कुठून आलं ते कुठून आलं तर ह्या बऱ्याच गोष्टींचं मूळ हे ग्रीसमध्ये आहे किंवा त्यांच्या ग्रीक फिलॉसॉफीमध्ये आहे. आणि ते आपल्या लोकांनी बघितलं पाहिजे. कारण आपण पर्यटनात आहोत आणि पर्यटकांसाठी आपण चांगलं देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मग ग्रीसची ती एक टूर. मग त्याच्यानंतर म्हणजे तुला माहिती आहे की आपण कधीच एखाद्या प्रॉडक्टवर समाधानी होत नाही. बरोबर. आपण त्या टूर्स बद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी मला असं वाटतं की एकदा एक व्यक्ती ग्रीसला गेली की खरंच आपण त्या देशाच्या प्रेमात पडतो. म्हणजे मला आठवतं मी पहिल्यांदा ग्रीसला गेले आणि हा खूप फिल्मी मोमेंट होता माझ्यासाठी. कारण 18 एक वर्षापूर्वी मी गेले होते. 18-19 वर्षांपूर्वी. सारा 2 वर्षाचीच होती तेव्हा. आणि माझ्या मैत्रिणीचं म्हणजे ती ग्रीक आहे आणि तिचं लग्न होतं आणि ते ॲथेन्समध्ये होतं. सो तो जो सिनेमा आहे ना, माय बिग फ्रॅट ग्रीक वेडिंग, तो मी प्रत्यक्षात पाहिला असं मला म्हणता येईल. आणि मला जाणवलं की किती साम्य आहे ग्रीक लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये. ते खरंच आपल्यासारखेच आहेत. सो एकदा गेलं की मग थांबता येत नाही. आणि 2 वर्षांपूर्वी मी परत माझ्या मैत्रिणींबरोबर गेले होते आणि त्यावेळे हे जे तू म्हणालीस मिकोनोस, सॅन्टोरिनी, त्याबरोबर एक वेगळा कुठला तरी आयलंड पण बघूया म्हणून आम्ही पारोसला गेलो होतो. असं सगळ्यांचीच एक इच्छा असते. तू देखील मला वाटतं आत्ता 2 वर्षापूर्वीच की मागच्या वर्षीच गेली होती. तर कुठे कुठे गेलात आणि काय पाहिलत तुम्ही?
हो, म्हणजे ग्रीसला एकदा जाऊन आल्यानंतर मन भरतच नाही. एकतर म्हणजे तिथे 8-10 वेळा जायला पाहिजे असं मला वाटतं. पण आत्ता तू म्हणालीस तसं, की हा देश जो आहे ना, तो का भारतीयांना दाखवावासा वाटतो किंवा का तिथे सतत जावंसं वाटतं? तर जे म्हणजे आपलं मामा मिया आपण बघतो हं. किंवा हे बिग फॅट वेडिंग बघतो, तर त्या त्या सगळ्यामधनं जो ग्रीस दिसला, तसाच ग्रीस आहे. म्हणजे तो आपल्या भारतीयांसारखा आहे, जवळचा आहे. म्हणजे कुठचाही युरोपियन देश जर तू बघितला तर तिथे गेल्यानंतर एक मनावर थोडंसं दडपण असतं. मग ते नेमकं कसलं असतं माहीत नाही, पण ते असतं. ते ग्रीसमध्ये अजिबात आपल्याला जाणवत नाही. म्हणजे हा एक असा कुटुंबवत्सल देश असं आपल्याला वाटतं आणि तो तसा आहे. म्हणजे तुला एक उदाहरण द्यायचं तर मी अगदी 25-30 वर्षांपूर्वी कधीतरी अलास्काला गेले होते आणि अलास्काला गेल्यानंतर तिथे एक छान आम्हाला शोअर एक्सकर्शनमध्ये आम्ही क्रूजने गेलो होतो आणि येताना त्या डोम ट्रेनने परत वगैरे आलो. तर त्या शोअर एक्सकर्शन्समध्ये एक प्रोग्राम सुरू होता आणि छान लहान मुलांनी हे केलं आणि नंतर एका मुलीने इतकं छान परफॉर्म केलं, की मी जाऊन तिला जस्ट शेक हँड केला. आता 25-30 वर्षांपूर्वी माझीसुद्धा म्हणजे काय म्हणतो तेवढी माहिती मला नव्हती, की कशा तऱ्हेने लोकांशी बिहेव करायचं. आणि त्यावेळी तिथे तिची आई पटकन आली आणि ती म्हणाली, "डोंट टच माय चाइल्ड." आणि इट वॉज म्हणजे सो एम्बॅरसिंग आणि ह्युमिलिएटिंग, की म्हणजे आपण आता पर्यटकांना सांगतो, की चुकूनही तुम्ही युरोप, अमेरिकेत गेल्यानंतर कुणालाही टच करू नका किंवा हे करू नका. पण त्यावेळी एवढ्या वर्षांपूर्वी तेवढं हे सगळं नॉलेज तेवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. आपल्यालाही माहीत नव्हतं. पण ग्रीसला जर तू गेलीस, तर हे तुला काहीही जाणवणार नाही. म्हणजे तुझ्या खांद्यावर जर बाळ असेल, तर त्या बाळाचे गालगुच्चे घेतील, त्याला येऊन ग्रीक माणसं त्याला येऊन अगदी जवळ घेतील आणि हे करतील. म्हणजे इतकं आपल्याकडे जसं आहे, की आत्ता थोडंसं उलट ते कमी झालंय. पण पूर्वी ज्या तऱ्हेने होतं, की कुणीही छोटंसं बाळ दिसलं, गोंडस दिसलं, की आपण जाऊन पटकन त्याला हे करतो. म्हणजे त्या एका गोष्टीवरनं आपल्याला ना तो देश खूप जवळचा वाटतो. अजिबात तिथे मनावर कसलंही दडपण येत नाही. एक तर हवा आपल्यासारखी म्हणजे आपल्या भारतामध्ये जिथे ट्रॉपिकल आहे वेदर, तशी हवा म्हणजे म्हणतात ना, की जवळ-जवळ 300 दिवस तिथे सूर्यप्रकाश मिळतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे जास्त सनशाईनी देश जर कोणता असेल, तर तो ग्रीस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे हवेचंही टेन्शन येत नाही. उलट कधी-कधी आपल्याला वाटतं, की अरे जास्त घाम येतोय. पण तो देशच असा आहे, की आणि म्हणजे जेवढा सूर्यप्रकाश जास्त, तेवढी हेल्थ वाईज सुद्धा माणसं तिथे आहेत. म्हणजे अगदी हेल्दी राहतात. हो, ब्लू झोन्समधला आणि व्हाईट एक आणि ब्लू या, तिथले कलर्स हे या. सगळंच एकात एक जुळलेलं आहे. पण वीणा आता आपल्याकडे एक 6 दिवसाची टूर पण आहे आणि एक 15 दिवसाची पण आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा कोणी टूरवर जातंय, तर साहजिकच हा प्रश्न पडतो, की मी नक्की कुठल्या ग्रीसच्या टूरवर जाऊ? मी नक्की कसं जाऊ? मी तिथे काय बघू? म्हणजे परत-परत जाऊ, की एकदाच जाऊन सगळं बघून येऊ? की ग्रीस आणि टर्की शेजारचे देश आहेत, त्यांनाही एकत्र बघता येईल. सो नक्की काय म्हणणं आहे तुझं? एखाद्याने ग्रीस कसं बघावं? कसं आहे ना सुनीला, की एक देश आहे आणि तो आपल्याला बघायचा आहे किंवा आपल्याला आपल्या हं. पर्यटकांना दाखवायचा आहे. तर त्या बाबतीत नेहमी एक विचार असा असतो, की हा पर्यटक म्हणजे जरी तो एक जेव्हा तो ग्रुप टूरमधनं जातो किंवा कस्टमाइज्ड हॉलिडे म्हणजे स्वतःचं हे करून जातो. कुणीही असलं तरी घरातल्या प्रत्येकाची म्हणजे एक एक पर्यटकांचं एक घर जर आपण डोळ्यासमोर आणलं, तर त्या घरातल्या प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. आणि मग ती आवड जर आपल्याला सांभाळायची असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्या पर्टिक्युलर देशासाठी आणायलाच पाहिजेत. म्हणजे या देशामध्ये जेव्हा-जेव्हा आम्ही फिरत होतो किंवा जेव्हा-जेव्हा आम्ही म्हणजे एक अभ्यासपूर्ण सहल ती होती, त्यावेळी आम्हाला म्हणजे असं जाणवायचं, की अरे हे दाखवूया लोकांना, ते दाखवूया लोकांना. आणि सगळं काही एकाच टूरमध्ये घालता येत नाही ना. त्याच्यामुळे म्हणजे मला तर असं दर 2-3 दिवसांनी ना सुधीरचं एक वाक्य असायचं, "हा देश इतका सुंदर काय? हा देश इतका सुंदर काय?" आणि लिटरली माझ्या कानातही अजून घुमतंय ते, की इतकं किती छान म्हणजे वरदान मिळालंय त्या देशाला. एक तर सनशाईन आहे आणि ब्लू सी म्हणजे आपल्याला तळ सगळा म्हणजे आपल्याला आज आपल्या देशामध्ये जर आपण म्हटलं, तर आपण डावकीला जाऊन बघतो, की कसा तो ट्रान्सपरंट लेक त्या ठिकाणी. इथे कुठच्याही समुद्रावर तू जा, तुला ते समुद्र इतके निळे आणि खालची वाळू तुला दिसते. म्हणजे ज्याला अजिबात पोहता येणार नाही ना, तो सुद्धा माणूस इथे पोहायला जाईल. इतकं म्हणजे तुम्हाला
स्वतःला थांबवताच येत नाही, इतका तो सुंदर आहे. आणि मग ह्या सुंदर देशासाठी आम्ही म्हटलं एका टूरने कधीच समाधान आपलं पण होणार नाही आणि आपल्या पर्यटकांचं पण होणार नाही. कारण गेली अनेक वर्ष मी बघितलंय, की घरातल्या प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि त्या आवडीला न्याय द्यायचं काम हे आपल्याला एक ट्रॅव्हल कंपनी म्हणून करावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण 6 दिवसांची टूर केली, की ज्याच्याजवळ वेळच नाहीये. आणि प्रत्येकाला तो देश एवढ्या डेप्थमध्ये नसतो बघायचा. सो नॉर्मली माझी म्हणजे अनेक वर्ष प्रॉडक्ट्स आपण बनवतोय आणि ते बनवताना एक विचार असा असतो, की पहिल्यांदा आधी जे सर्वसामान्य पर्यटकाला जे आकर्षित करेल ते आपण घ्यायचं आणि त्याने सुरुवात करायची. म्हणजे काय होतं, की ओके त्या देशाची एक तोंड ओळख आपल्या लोकांना होते. पण मग नंतर जाणवायला लागतं, की अरे नाही, आता थोडं डेप्थमध्ये गेलं पाहिजे. आणि मग डेप्थमध्ये जाताना म्हणजे आपण आपलं एक टॅगलाईनच आहे आपली, की वीणा वर्ल्ड फॉर एव्हरी फॅमिली अँड एव्हरी वन इन द फॅमिली. आणि त्याच्याचसाठी मग ह्या वेगवेगळ्या टूर्स कराव्या लागतात. सो आपल्याकडे आत्ता 6 दिवसांची, 8 दिवसांची, 10 दिवसांची आणि 15 दिवसांची अशा टूर्स आहेत. आता 15 दिवसांची करायचं कारण एक, की आत्ता म्हणजे पोस्ट कोविड आम्ही बघतोय, की जनरली लोकांचं मोठ्या टूर्सला जायचं प्रमाण वाढलंय. आणि ह्याला कारण असं काही मला अजूनही मला स्वतःला समाधान होणारं कारण मला मिळत नाहीये. पण लोक 23 दिवस, 30 दिवसांच्या टूर्सना जातायत. म्हणजे काही लोकं 7 दिवसांपेक्षा जास्त जातच नाहीत. हा एक त्यांचा एक असा हे असतो. आणि काही लोकं 30-35 दिवस कसे काय फिरतात? असा एक प्रश्न पडतो. आणि मग प्रत्येक देशाचं जो देश अतिशय सुंदर आहे किंवा जो आपल्या भारतीयांनी बघायला पाहिजे, त्या देशाच्या अशा वेगवेगळ्या टूर्स आणल्या. आता ह्याच्यात आपण नेमकं काय करतोय? तर ग्रीसच्या 2 प्रकारच्या टूर्स तर कुणालाही कराव्याच लागतात. त्याचं कारण असं आहे, की ग्रीसचं जे साधारण वेदर आहे किंवा हे आहे, त्याच्यात काही गोष्टी ह्या हिवाळ्यात बंद होतात. म्हणजे तिथल्या फेरीज बंद होतात किंवा तिथली आयलंड्सच बंद होतात. म्हणजे आता मिकॉनॉससारखं आयलंड, हे आयलंड नोव्हेंबरपासून फेब्रुवारी, मार्चपर्यंत बंदच असतं. म्हणजे तिथे तुम्ही नाही जाऊ शकत ग्रुपला घेऊन. कारण फेरीज नसतात, तिथली हॉटेल्स बंद होतात आणि हे होतं. तर मग मिकॉनॉससह आणि मिकॉनॉसशिवाय, कारण एक सॅन्टोरिनी हे जर नंबर 1 आयलंड आपण पकडलं, कारण कुणालाही सॅन्टोरिनीला जायचं असतं. म्हणजे ग्रीस म्हटलं की सॅन्टोरिनी. आम्ही पण पहिल्यांदा सॅन्टोरिनी आणि मिकॉनॉसला गेलो. आणि अथेन्स असतंच. म्हणजे अथेन्स एक तर तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी आहे आणि इतकं पुरातन शहर आहे ते आणि इतकं काही अथेन्सने दिलं आहे आणि इतकं काही तिथे पण बघण्यासारखं आहे. आणि मेनली ॲक्रोपोलिस काय, पार्थेनॉन काय, हे सगळं आपल्याला तिथे बघायला मिळतं. त्याच्यामुळे अथेन्स हे येतंच. म्हणजे इट इज इनएव्हिटेबल पार्ट ऑफ द टूर. आणि ते केलं. त्याच्यानंतर मग असं जाणवलं, की ओके मिकॉनॉस काढून आपण टूर करूया. मग 8 दिवसांची 8 दिवसांची सॅन्टोरिनी आणि मिकॉनॉसची टूर. मग त्याच्यानंतर वेगवेगळी आयलंड्स आपल्याला दिसायला लागली. मग रोड्स, म्हणजे तुला सांगते, की आपण ज्यावेळी रोड्स हे आयलंड घेतलं ग्रीसचं, वी वेअर द फर्स्ट वन्स टू एक्सप्लोर फ्रॉम इंडिया. आणि नेहमी आपल्याला विमेन स्पेशल जी असते, म्हणजे वीणा वर्ल्ड जेव्हा सुरू झालं, तेव्हासुद्धा पहिली टूर जी गेली, ही विमेन स्पेशलची गेली गोव्याला. आणि ग्रीससुद्धा जेव्हा रोड्स आयलंड सुरू केलं, तेव्हा त्या ठिकाणी आपण विमेन स्पेशल घेऊन गेलो. आणि तिथले सगळे टुरिझमची मंडळी ह्या विमेन स्पेशलच्या ग्रुपला रिसीव्ह करायला एअरपोर्टला आली होती रोड्सला. म्हणजे आपलं आणि ग्रीसचं हे नातं जे आहे ते असं सुरू होतंय, की तिथली आयलंड्स वेगवेगळी आपण इंडियन टुरिस्टना किंवा आपल्या सगळ्या भारतीय पर्यटकांना आपण इंट्रोड्यूस करतोय. आणि त्याच्यामुळे आता काय झालंय, की ग्रीक टुरिझम जे आहे ते आपल्याबरोबर आहे आणि ते आपल्याबरोबर नेहमी हे करतंय, की आता ओके आता रोड्स झालं, आता आपण क्रीट करूया. म्हणजे मेडिटेरेनियन सीमध्ये जे एक मोठं आयलंड आहे ग्रीसमधलं, ते आता आपण आपल्या पुढच्या टूरमध्ये घेतलेलं आहे. आणि मग 15 दिवसांची ग्रीसची टूर केलेली आहे. आता या 15 दिवसांमध्ये काय आहे, तर 15 दिवसांसाठी जाणारा जो पर्यटक आहे आणि असे बरेच पर्यटक आहेत ज्यांना ग्रीस असं व्यवस्थित बघायचं आहे. मग आम्ही त्याच्यात डेल्फी घेतलं, मेटिओरा घेतला. आता मेटिओरा हे अफलातून जागा आहे. म्हणजे त्याचं जेव्हापासून मी पिक्चर पाहिलं होतं, त्याच्यावर काही व्हिडिओज बघितले होते, तेव्हापासून मला जायचंच होतं तिथे. आणि मग तिथे जाण्यासाठी म्हणजे मी सुधीरचा जीव खाल्ला आणि आपले तिथले जे असोसिएट्स आहेत निकोस आणि निकोलेटा वगैरे, त्यांना पण मी म्हटलं मला कसंही करून या ठिकाणी जायचंच आहे. आणि गेल्यानंतर तुला सांगते, की आपले श्रम असतात ना त्या सगळ्या प्रवासातले, ते पूर्ण फळाला आले असं वाटतं. इतकी ती सुंदर जागा आहे. म्हणजे
500 वर्षांपूर्वी 600 वर्षांपूर्वी लोकांनी इतक्या मोठ्या सुळक्यांवर कशा तऱ्हेने मोनॅस्ट्रीज बांधल्या असतील हे कळतच नाही आपल्याला. त्या लोकांनी त्यावेळी काहीही नसताना इतक्या सुंदर मॉनेस्ट्रीज तिथे बांधले आहेत आणि त्याच्यानंतर एवढी सगळी आक्रमणं झाली म्हणजे टर्किश लोकांनी तर ग्रीसवर 400 वर्ष राज्य केलं, पण तरीसुद्धा या मॉनेस्ट्रीज इतक्या सुंदर तऱ्हेने राहिल्या हे बघितल्यानंतर कोणत्याही पर्यटकाला भरून पावल्यासारखं वाटेल. आणि मग आता हे तुम्हाला 6 आणि 8 दिवसांच्या आणि 10 दिवसांच्या टूर्समध्ये नाही घेता येत. म्हणजे मला नेहमी असं वाटत असतं की अरे भरपूर दाखवावं आपल्या लोकांना, पण शेवटी दिवसांची मर्यादा असते, तुम्ही पोहोचणार कसे. मग मी म्हटलं नाही, कसंही करून आपल्याला ग्रीक एक्सप्लोरर अशी आपल्याला एक टूर करायलाच लागेल. आणि मग ती 15 दिवसांची टूर आपण केली. मग ह्याच्यात डेल्फी, मेटेओरा, त्याच्यानंतर आम्ही थेसलोनिकी पण घ्यायचा विचार केला होता, पण नंतर मग थोडंसं काय काय आपल्याला थोडंसं नको, मग हे नको, 15 दिवसापेक्षा जास्त करायची नव्हती. कारण आम्ही ग्रॅज्युअली पर्यटकांना सुद्धा तशी सवय लावतोय की ओके, पहिल्यांदा 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस अशी ही 15 दिवसांची ग्रीक एक्सप्लोरर म्हणून आपण टूर केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं पहिलं डिपार्चर मला वाटतं मार्च की एप्रिलमध्ये आहे, कारण त्याच्यात बरीचशी आयलंड्स आहेत आणि काही आयलंड्स ही आता ऑक्टोबरमध्ये बंद होतील, त्याच्यामुळे ते आत्ता करता येत नाही, म्हणून ती आपण एप्रिलमध्ये ठेवलेली आहे. सो ती टूर. त्याच्याचबरोबर आपण आणखी काय केलं आहे की आपल्या भारतीय पर्यटकांना कॉम्बिनेशन टूर्स आवडतात, म्हणजे एकाच वेळी 2-3 देशांना जाऊन यायचं. मग त्यांनाही आपल्याला तसं त्यांना जो हवा तो ऑप्शन द्यावा लागतो. आणि मग तिथे आपण ग्रीसबरोबर टर्की आणि इजिप्त किंवा ग्रीसबरोबर नुसतं टर्की अशा तऱ्हेच्या टूर्स करतोय. आता आपण म्हणजे नॉर्थ मॅसेडोनिया, त्याच्यानंतर अल्बेनिया, त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे देश आहेत हे पण बुल्गेरिया वगैरे घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तशी एक आयटिनरी ग्रीसबरोबर आपण आणतोय. म्हणजे जेवढं शक्य होईल, कारण आता काय झालंय की पूर्वी ईस्टर्न युरोप, म्हणजे ईस्टर्न युरोप आपण बऱ्याच वर्षांपासून करतोय, पण त्याच्या आधी लोकांना ईस्टर्न युरोप पण माहीत नव्हता. तो आपण बऱ्यापैकी आता तो जनरलमध्ये आणला की आता लोकांना ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असं झालंय. पण आता हा जो आणखी हे बाल्कन स्ट्रीट्स, बॉल्टिक सारखे जे देश आहेत ते पण आता आपण घ्यायला सुरुवात केली आहे, नॉर्थपासून ते आता खाली अगदी मेडिटेरेनियनपर्यंत. आणि त्याच्याबरोबर जेवढी कॉम्बिनेशन्स करता येतील त्याच्यामुळे ग्रीसच्या अजूनसुद्धा काही टूर्स आपण आणायचा विचार करतोय आणि त्या लवकरच पर्यटकांच्या स्वागतासाठी येतील. हो ना, एवढं काही आहे ग्रीसला बघायला आणि एवढे ऑप्शन्स आणि एवढा चॉईस आहे लोकांकडे, की जर थोडक्यात बघायचं असेल आणि ग्रीसला गेलोय, ही जर भावना हवी असेल, तर एक छोटी टूर घ्यावी. आणि तू जसं सांगितलं तसं डिटेलमध्ये बघायला बऱ्याच वेगवेगळे प्रकारचे एक्सपिरियन्सेस पण येतात. म्हणजे एक आयलंडवरचा एक्सपिरियन्स हा पूर्णपणे वेगळा आहे, जो ॲथेन्सला आपण शहरात बघतो, प्लाका एरिया बघतो, ॲक्रोपोलिस बघतो, पार्थिनॉन बघतो, तिथले ते टेम्पल्स बघतो, रुईन्स बघतो. तो आणि ग्रीसचे आयलंड्स ह्यात देखील बरंचसं म्हणजे दोन्ही पावं हे नक्की आहे. आणि मला वाटतं तू ह्याच उत्तरात हे सुद्धा सांगितलं, की कधी जावं. म्हणजे जर आयलंड्सवरच जायचं असेल, तर मग विंटरला जाऊ नये, हिवाळ्यात जाऊ नये. आणि हिवाळ्यात गेलात तर मला वाटतं एक गर्दी कमी मिळते सगळीकडे, त्यामुळे तीही मजा छान असते. सो आपल्याला काय हवं याप्रमाणे आपण जाऊ शकतो. आपल्याकडे विमेन स्पेशल आहे ग्रीसची आणि मी देखील माझ्या मैत्रिणींबरोबर एकटीच गेले होते आणि मला देखील सगळीकडे खूप सेफ वाटलं. काही अशी भीती वाटली नाही. पण असं तुला काय वाटतं, की बायकांना म्हणजे विमेन स्पेशल टूर ती सुद्धा ग्रीसची नक्कीच आवडेल असं काय आहे ग्रीसमध्ये? खूपच आहे. म्हणजे तू जेव्हा असं विचारतेस, आत्ता तू म्हणालीस की ते सेफ आहे आणि सेफ वाटलं. म्हणजे तुम्ही फक्त मैत्रिणी तिथे फिरत होतात, तरी तुम्हाला ते सेफ वाटलं. आणि खरंच तसं आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही स्विमिंगला जात होतो. म्हणजे मी म्हटलं ना तुला की कुठेही तो समुद्रच तुम्हाला बोलावतो आणि तुम्हाला थांबवूच शकत नाही. तसं होतं. तर एक दिवस आम्ही निकोलेताबरोबर होतो आणि आम्ही स्विमिंगला जायचं. ती म्हटलं हे कुठे ठेवायचे, लॉकर्स नव्हते तिथे. जनरल सगळे ते लाऊंज चेअर्स असतात त्या होत्या. तर ती म्हणाली, "नाही, फोन बिन इथेच ठेवा." मी म्हटलं, "फोन इथेच ठेवा म्हणजे आणि आपण स्विमिंगला जाणार." म्हटलं, "फोन बिन कसे ठेवायचे इथे आणि पाकीट कशी ठेवायची?" "काही नाही," म्हणे, "इथे कोणीच कोणाच्या ह्याला हात लावत नाही आणि अशी चोरीबिरी काहीच होत नाही." माझा काही विश्वास बसेना. आपण म्हणजे पर्यटकांना 10 वेळा सांगत असतो, की पासपोर्ट घेतला का? हे ठेवू नका, ते ठेवू नका, गाडीमध्ये पर्स एकटी सोडू नका वगैरे, आणि ही मला डायरेक्टली सांगत होती. पण
म्हणजे माझं एक लक्ष स्विमिंग करता करता तिथेच असायचं. म्हणजे देवळाबाहेरच्या चपलांसारखं झालं ते माझं, की मनात ती एक भीती, म्हणजे देवाला नमस्कार करतोय, पण मनात चप्पल दिसतात. असंच ते थोडं झालं. मी स्विमिंगची मजा घेते, पण अरे आपला मोबाईल तिथे आहे, अरे आपली पर्स पण तिथे आहे. आम्ही आल्यानंतर आणि सगळे लोकं सगळ्या वस्तू टाकून तिथे जात होते. म्हणजे हा एक वेगळा प्रकार मला ग्रीसमध्ये दिसला आणि मला वाटतं सुरक्षितता ही जी आहे, सुरक्षितता म्हणा आणि मोकळेपणा हा ग्रीसमध्ये आहे. हवा चांगली आहे आणि मगाशी आणखी एक तू म्हणालीस, की जेव्हा गर्दी कमी असते ना, तेव्हाच जास्तीत जास्त पर्यटकांना न्यायला मला आवडतं स्वतःला. आणि मी ॲक्चुअली म्हणजे आपण 365 डेज पर्यटन जे म्हणतोय, ते त्याचमुळे म्हणतोय, की जेव्हा म्हणजे आज जर तू युरोपला गेलीस, तर आज सगळीकडे इतकी गर्दी आहे, की तुम्हाला त्या पर्यटन स्थळाचा आनंद एवढा चांगल्या तऱ्हेने घेता येत नाही. आणि तेच तुम्ही थोडंसं शोल्डर सीझनला गेलात किंवा कधी-कधी ऑफ सीझनला गेलात, तर तुम्हाला एकतर पैसे पण कमी लागतात, एअरफेअर्स कमी झालेली असतात, हॉटेलचे रेट्स कमी झालेले असतात. त्यामुळे आपण पण पर्यटकांना त्या त्या प्रकारे एक म्हणजे किमतीचा एक फायदा देऊ शकतो. सहल खर्च कमी करून देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे त्या पर्यटन स्थळाचा आनंद हा मनमुराद लुटता येतो. म्हणजे तिथे क्यूज नसतात. थोडेसे पर्यटक फिरत असतात आणि आपल्याला अगदी फोटोग्राफीला म्हणा किंवा आपल्याला स्वतःला म्हणजे मी नेहमी म्हणते, की विमेन्स स्पेशलला महिलांनी भरपूर मिरवून घ्यावं. अगदी जेवढं मनसोक्त त्यांना म्हणजे आज तू जो ग्रीसचा ड्रेस घातलाय जवळ-जवळ आणि तसं तिथे जाऊन ती मजा करावी. एक तर काय होतं, की आपल्याकडे महिला सगळ्याच महिला ह्या स्विमिंगला उतरत नाहीत. म्हणजे पहिल्यांदा मला सुद्धा म्हणजे मी ग्रीसमध्ये आम्ही इतक्या वेळा स्विमिंग करत होतो आणि मी एकच कॉस्ट्यूम घेऊन गेले होते. मी म्हटलं मला दुसरा कॉस्ट्यूम पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळी दुकानं धुंडाळली आणि मला एकही आपल्यासारखा कॉस्ट्यूम मिळाला नाही. म्हणून मी तो एकच कॉस्ट्यूम घालून रोज स्विमिंग करत होते. कारण तिथे बिकिनीज आणि ह्याच्यावरच असतं. बिकिनीज नाही, पण नॉर्मल कॉस्ट्यूम घालून सुद्धा आपल्याकडे महिला ह्या सर्वांच्या समोर उतरत नाहीत पूलमध्ये. तिथे काय होतं, कोणीच ओळखीचं नाही. त्याच्यामुळे महिला बिनधास्त त्यांना हवं ते म्हणजे हवा तसा कॉस्ट्यूम घालून त्या समुद्रात गेल्या, कोणाचं काही लक्ष नसतं, काही नसतं. आणि ही जी एक भीती असते किंवा कोण काय म्हणेल, हे जे असतं, हे सगळं ग्रीसमध्ये अगदी निघून जातं असं मला वाटतं. मनसोक्तपणे ती तिचं लाईफ एन्जॉय करते. ती तिची टूर एन्जॉय करते, तो क्षण एन्जॉय करते. आणि ते माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला महिलांना आपलं जशा तऱ्हेने अपब्रिंगिंग झालंय, तरी आपण बऱ्यापैकी अर्बन ह्याच्यात राहिलो. बऱ्यापैकी नंतर आपण सततच फिरण्याच्या व्यवसायात आलो. त्याच्यामुळे आपली जी भीती होती ती गेली. पण बऱ्याच जणींचं आपलं असं होतं, की अरे काहींना इंग्लिश येत नसतं. काहींना असं वाटतं, की अरे मी फक्त आत्तापर्यंत साडीच नेसली आहे. मग मी पंजाबी ड्रेस कसा घालू किंवा जीन्स कसं घालू? स्विमिंग कॉस्ट्यूम तर वेगळीच गोष्ट. पण तो कॉस्ट्यूम घालून इतरांसारखी मजा करणं आणि स्वतः एक क्वीन बनणं हे आपल्या विमेन स्पेशलचं हे आहे आणि ते मला वाटतं ग्रीसमध्ये पूर्णपणे करायला मिळतं. म्हणजे आपण त्यांना ग्रीक इव्हनिंग दाखवतो, आपण त्यांना बॉलिवूड नाईट हे करतो. म्हणजे त्यांना मनसोक्त मजा करता येईल अशा तऱ्हेने ॲव्हेन्यूज निर्माण करतो आणि ते करण्यासाठी जो एक प्लॅटफॉर्म लागतो तो ग्रीसमध्ये आहे. म्हणजे महिलांनी स्विमिंगला जायचं ह्यापासून ते महिलांनी अगदी कंबर लचकेपर्यंत नाचायचं हे जे एक आहे आणि विसरून जायचं सगळं. मुलांचा डबा, मिस्टरांनी काय केलं असेल, आज घरी बाई आली असेल का किंवा मुलगा शाळेत नीट गेला असेल ना, हे सगळं विसरायचं आणि आपल्याला स्वतःला व्हॉट वी डिझर्व, की आपल्याला सुद्धा स्वतःला ती मजा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपल्याकडे बघ ना, की पुरुष मंडळी बाहेर फिरायला जायची, पण महिला तेवढ्या जायच्या नाहीत. आत्ता हळू ते सगळं बदलायला लागलंय आणि आपण निघतो. आणि मला वाटतं एक पर्यटन संस्था म्हणून आपलं ते एक मोठं काम आहे, की अशा तऱ्हेने महिलांना घराबाहेर, गावाबाहेर, शहराबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर काढायचं आणि जे काही सुंदर आहे. कारण जग इतकं सुंदर आहे ना, तिथे त्यांना घेऊन जायचं. आणखी ग्रीसमध्ये एक चांगली गोष्ट आहे म्हणजे प्रचंड शॉपिंग आहे. तू मिकॉनॉसला जा, तुझ्या चेहऱ्यावर आत्ताच मला जे काही हास्य दिसतंय, त्याच्याने तू किती शॉपिंग केलं असशील हे मला दिसतंय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शॉपिंगला वाव आहे. आपण अगदी खूप बराच वेळ देत नाही, की दिवसच्या दिवस शॉपिंग करा असं करत नाही. पण महिलांना जे एक
असतं आतून, की ती एक हे असते, की नाही मला शॉपिंगला कुठेतरी गेलं पाहिजे. त्याच्यासाठी जे मन भरणं म्हणतात ना, ते ग्रीसमध्ये होऊ शकतं आणि खूप चांगल्या तऱ्हेचं शॉपिंग आहे आणि तिथले जे कॉबलस्टोन स्ट्रीट्स आहेत किंवा त्या गलीज आहेत, त्या इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत, की तिथे ना फिरताना तुम्ही स्वतःला हरवून जाता आणि स्वतःला हरवून जाणं हे तर विमेन स्पेशलचं मोठं वैशिष्ट्य आहे, की काय कसलाच विचार करू नका. फक्त तो क्षण एन्जॉय करा. एन्जॉय द मोमेंट आणि ते मला ग्रीसमध्ये खूप चांगल्या तऱ्हेने मिळतं आणि म्हणून आणि मग टुरिझम आपल्या साथीला आहे, की त्यांनाही हवं आहे, की कशा तऱ्हेने आपण महिलांना जास्तीत जास्त इथे आणू आणि महिलांना तो आनंद देऊ आणि नॅचरली त्यांनाही प्रमोशन करायचं आहे ग्रीसचं. कारण आज ग्रीसमध्ये खूप कमी भारतीय जातात. म्हणजे गेले तर पूर्वी तर फक्त हनीमूनर्स आणि ते पण सॅन्टोरिनीला जायचे. म्हणजे काही गाणी खूप चांगल्या तऱ्हेने हे केली आहेत. म्हणजे काहीतरी मला वाटतं एक बँग बँग नावाचा सिनेमा होता ऋतिक रोशन आणि कतरिना कैफचा आणि म्हणजे तो सिनेमा मी काही पाहिला नाही किंवा तो चालला की पण नाही मला गाणं माहीत नाही. पाहिलंस. पण त्यातलं गाणं इतकं सुंदर आहे आणि ते सॅन्टोरिनी मला संपूर्णपणे दाखवतं. आता हे जे आहे त्याने काय होतं की ओके सॅन्टोरिनी इज अ लव्हर्स पॅराडाईज. पण तेवढाच तो चांगला आहे. म्हणजे तिथला याचा सनसेट जो आपण बघतो आणि ते जे काही दृश्य आहे ते केवळ अविस्मरणीय आणि ह्या अप्रतिम दृश्याचे साक्षीदार व्हायला जास्तीत जास्त महिलांना तिथे घेऊन जायचंय किंवा फिरामध्ये सुद्धा किंवा प्रत्येक गोष्ट ही अशी आहे, प्रत्येक आयलंड हे असं आहे की म्हणजे आत्ता महिलांसाठी आणखी एका टूरचा म्हणजे तू आणि मी मिळून विचार करतोय आणि ते आहे क्रूजवर न्यायचं. कारण सगळ्यांना ना एवढी सगळी मोठी टूर करायला पण नाहीये. एक 5-6 दिवसात आणखी करता येईल का? कारण आपली मला वाटतं विमेन स्पेशलची 10 दिवसांची आणि 8 दिवसांची टूर आहे. 6 दिवसांची करता येईल का? आणि 6 दिवसात त्यांना ग्रीस किंवा ग्रीक आयलंड्स कळतील का? मग आपण त्यांना क्रूजवर घेऊन जातोय आणि त्या क्रूजवर त्यांना आपण जवळ-जवळ 5-6 आयलंड्स दाखवतोय, की जी ग्रीक आयलंड्स म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण पहिल्यांदा लोकांना असंच व्हायचं, की ग्रीसला काय जायचं? तिथे फक्त आयलंड्स आहेत ना. पण तिथे आयलंड्सबरोबर अनेक काही आहे आणि आता आता आयलंड्स जास्त पॉप्युलर व्हायला लागले आहेत. कारण त्यात ते निळं पाणी ते म्हणजे प्रिस्टीनच म्हणता येईल त्याला. इतकी हो, ती म्हणजे सुंदर आहेत. निसर्गरम्य काय हां. असतं हे ग्रीसला जाऊन अगदी, कळतं. अगदी. आणि मला वाटतं बऱ्याच गोष्टी तू ह्याच्यात सांगितल्या, पण एक मी नक्कीच महिलांना सांगेन, की बुकिंग करायच्या आधी इथे स्विमिंग कॉस्च्यूम घ्या आणि तिथे गेल्यावर मात्र खूप काही घेण्यासारखं आहे. तू म्हणाली शॉपिंग आणि त्यातून मला आठवलं, की जो एक खूप साम्य आहे ग्रीक लोकांमध्ये आणि आपल्यात सुद्धा आणि त्यातला एक भाग म्हणजे जो इव्हिल आय आपण म्हणतो. म्हणजे एक दृश्य कोणाची लागू नये हा जो एक फीलिंग आहे ते आपल्यात सुद्धा आहे आणि त्यांच्यात सुद्धा आहे आणि मग त्याचे ते खूप सुंदर ग्लासचे निळे आणि पांढऱ्या रंगाचे ते चार्म्स केलेले असतात. सो सगळ्यात आधी मला तो एक घेऊन यायचा होता, की ते घरासमोर लावावं आणि ते छान दिसतं आणि बऱ्याच महिलांच्या बॅग्सवर वगैरे सुद्धा लावलेलं ते दिसतं किंवा अनेक कपडे आहेत. काही खूप काही आहे. ग्रीक ज्वेलरी आहे. हे सगळं सुद्धा तिथे मिळतं. दुसरी गोष्ट आपण एक ग्रीससाठी नवीन टूर्स आणतोच आहे आणि ॲक्चुअली हाच माझा पुढचा पॉइंट होता, की आपण ग्रीस लँडनी बघावं म्हणजे हे बघावं, की आपण फेरीनी बघावं, क्रूजनी बघावं. कारण आपण ही टूर करतो तेव्हासुद्धा बऱ्याच फेरीज आहेत. पण आता तू सांगितलं तसं क्रूजचाही आपण विचार करतोय आणि आपण नक्कीच त्याचा विचार करून पुढची ती तशी टूर आणतोय. आणि खरंच आय थिंक विमेन स्पेशलवर जे महिलांना एक आनंद मिळतो, तो दुसऱ्या कुठल्याच टूरवर मिळू शकत नाही आणि त्यात ग्रीसमध्ये जो आनंद मिळतो तो वेगळाच आहे. आपण बराच वेळ ग्रीसबद्दल बोलतोय. आपण एथेन्स, मिकोनोस, सॅन्टोरिनी, डेल्फी, मिटिओरा ह्या सगळ्या ठिकाणांबद्दलही बोललो आणि थेसलोनिकी किंवा इतरही अनेक शेजारचे देश, असं सगळं मिळून ग्रीसच्या अनेक सुंदर टूर्स आहेत. पण एक जाता-जाता जेव्हा तू टूरवर होती आणि मी पण ग्रीसमध्ये होते, तेव्हा आपण तिथल्या काही लोकल डेलिकसीज पण टेस्ट केलेल्या आहेत आणि आजकाल बऱ्याच लोकांची इच्छासुद्धा असते, की हो, भारतीय जेवण तर हवं, इंडियन फूड हवं, पण त्याबरोबर एक लोकल डिश नक्की टेस्ट करावी. सो तुझे असे एकदम तुला आवडलेले किंवा लक्षात राहिलेले अशा काय ह्या ग्रीक डिशेस आहेत? खूपच म्हणजे मगाशी मला शॉपिंगच्या बाबतीत एक आणखी सांगावसं वाटतंय, की शॉपिंगमध्ये इव्हिल आय हा घ्यायचा होता. म्हणजे माझं असं झालं, की मी दुसऱ्या वेळी ज्यावेळी ग्रीसला गेले, तेव्हा मी म्हटलं मला तो आधी आणायचा आहे आणि एवढा मोठा आणायचा आहे. कारण का, तर माझ्या शेजारणीने माझ्या आधी लावला होता आणि
आणि खरंच मला त्यावेळी असं झालं, अरे ग्रीसला आपण इतक्या वेळी जातो आणि माझ्या दारावर हा लावलेला नाहीये आणि गीताने तो लावला, असं माझं झालं. आणि मी यावेळी खरंच गेले तेव्हा तिथला एक म्हणजे एक सूर्याचा एक असा एक सुंदर हे मिळतो. त्याच्यानंतर हा एविल आहे आणि हे अशा गोष्टी मी घेऊन आले आणि त्या लावल्यानंतर मी शांत झाले. सो दुसरी एक गोष्ट अशी की विमेन स्पेशलच्या बाबतीत मला आणखी एक म्हणावंसं वाटतं की तिथे गेल्यानंतर म्हणजे एक तर पोहणं हा एक प्रकार आहे. दुसरं आहे त्या लाऊंज चेअरवर मोठा गॉगल घालून बसायचं आणि एखादा काहीतरी ज्यूस किंवा अगदी तिथलं एखादं ड्रिंक असं घ्यायचं आणि मस्त राणीच्या आवेशात तिथे पोहडून जायचं. ही माझी सगळ्या महिलांसाठी एक सुप्त इच्छा असते आणि ती मला असं वाटतं की महिला, आणि आता महिला अशा मस्त मोठमोठ्या गॉगल्स वगैरे घेऊन अगदी बॉलिवूड स्टार्स असल्यासारख्या, येस, स्ट्रॉ हॅट्स आणि असं घेऊन, येस, आणि इंस्टाग्राम. आणि का नाही करायचं? म्हणजे आज तुम्हाला एवढं सगळं आहे आणि जस्ट लव्ह आवर सेल्फ, म्हणजे आय लव्ह माय सेल्फ, असंच ते असलं पाहिजे. आणि ती संकल्पना आहे. काय खायचं हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी ॲक्च्युली म्हणजे ग्रीक लोक आधी काय खातात ते आम्ही बघितलं आणि त्याच्यात नॉर्मली त्यांचा दिवस हा कॉफीने सुरू होतो. त्याच्यानंतर ब्रेड आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं फेटा चीज असतं किंवा सॉफ्ट चीज असतं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे हार्ड चीजचे प्रकार असतात. ते घेऊन ब्रेड खाणं त्यांना खूप आवडतं. त्याच्यानंतर ग्रीक योगर्ट आहे, म्हणजे ग्रीक योगर्टसुद्धा ब्रेडला लावून ते खातात. सो आम्हीसुद्धा हे सगळे प्रकार तिथे करून पाहिले. त्याच्यानंतर जेवणाबरोबर पहिल्यांदा म्हणजे त्यांचं एक ड्रिंक म्हणजे उजो. म्हणजे आम्ही ड्रिंक्स घेत नाही, म्हणजे कधीतरी घेतली, टेस्ट केली तर वाईन, पण त्याच्यात सुद्धा आम्ही ते उजो एन्जॉय केलं. म्हणजे काही दिवसांनी मी त्यांना म्हणायला लागले, कारण आम्ही जवळजवळ 16-17 दिवस तिथे होतो आणि शहरामागून शहरं पालथी घालत होतो आणि मग अरे आज उजो नाही का, असं व्हायचं. म्हणजे अर्थात ग्रीस सोडलं आणि उजो पण सोडून दिलं. पण तिथे असताना म्हणजे वेन यू आर इन ग्रीस डू ॲज ग्रीक्स डू, तसं माझं झालं. आणि मग तिथल्या प्रत्येक त्या पेयाचं सुद्धा आम्ही म्हणजे तशी टेस्ट घेतली, कारण छान होतं आणि ते असं काही म्हणजे तोंड वाकडं करण्यासारखं काही नव्हतं. आणि का नाही आपण त्यांच्यासारखं, जेव्हा इतके दिवस आपण राहणार आहोत तेव्हा त्यांच्यासारखं राहावं. मग साधारणपणे उजो किंवा मस्तिका किंवा काहीतरी आणि राकी ही अशी ती पेय त्याची टेस्ट घेतली. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही नॉनव्हेज खातो किंवा व्हेजिटेरियन जरी असले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर तिथे म्हणजे समुद्रातनं काढलेले फिश तुम्हाला समोरच्या समोर ताजे करून देतात ते, आणि ते इतके छान असतात. लेमनचा खूप चांगला वापर करतात ते. आणि त्याच्याबरोबर सॅलड किंवा आम्ही मीठ जास्त खात नाही, पण मीठचे एवढे प्रकार होते की नॉर्मली त्यांचं ते हे काय म्हणतो आपण त्याला, सौलाकी, ते तर असं म्हणजे जाता जाता काहीतरी फॉर द रोड असं घेऊन ते आम्ही घ्यायचो. म्हणजे ते रॅप सारखंच होतं आपल्या. आणि दुसरं मोसाका म्हणजे आम्हाला असं होतं त्याच्यात मीठ असतं जनरली आणि त्याच्यामुळे पण बैंगन आणि बऱ्याच व्हेजिटेबल्स वगैरे पण असतात, त्यामुळे खायचं होतं. बऱ्याच ठिकाणी आम्हाला ते व्हेज करून द्यायला तयार नव्हते, पण शेवटी 1-2 रेस्टॉरंटमध्ये आम्हाला ते व्हेज करून त्यांनी दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही मग ते टेस्ट केलं. पण ते सुद्धा अतिशय छान असतं. म्हणजे एखादी बिर्याणी करताना वगैरे जेवढी मेहनत लागते तेवढीच मेहनत ते करण्यासाठी लागते आणि ते आम्ही घेत होतो. आणि अशा तऱ्हेने आम्ही त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या बरोबर जेवत होतो, खात होतो, ती सगळी मजा करत होतो, पीत होतो. आणि त्याच्यानंतर मग दुसरी त्यांची म्हणजे हे गोष्ट म्हणजे त्या ग्रीक इव्हनिंग्स वगैरे, म्हणजे तिथे आम्ही ह्याला ॲक्रोपोलिसला जाऊन एक मोठा म्युझिकल शो पण पाहिला आणि अतिशय सुंदर होता तो, सॉर्ट ऑफ ऑपेरा. आणि तो म्हणजे मी पूर्वी जेव्हा गेले होते तेव्हा ते ॲक्रोपोलिसला तिथे चढता चढता मला असं एक पार्थेनॉनला जाता जाता मला असं एक खाली ना रिहर्सल सुरू होती आणि तुला सांगते तो जो आवाज तिथून येत होता ना, मला असं वाटत होतं मी परत येणार. आणि मला आपल्याला ऑपेरातलं सगळ्यांनाच कळतं असं नाही, मलाही नाही कळत, पण ते जे ध्वनी येत होते आपल्या कानावर त्याच्यानंतर वाटलं मी जाऊन पुन्हा एकदा बघणार. आणि मी यावेळी ह्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्हाला कोणताही शो असला तरी चालेल, पण मला त्या ओपन थिएटरमध्ये बसून तो बघायचा आहे. आणि अक्षरशः कितीतरी हजार लोक त्या ह्याला होते आणि द वे वी एन्जॉयड दॅट आणि ती म्युझिक आणि हे ते. सो माझी एक इच्छा पूर्ण झाली, पण अजूनही मला अगदी
टिपिकल म्युझिकल म्हणजे यानी बिनीसारखे जे शो असतात ना, तसा जाऊन बघायचा आहे तिथे आणि ते करायचं आहे. सो ते पण होईल. पण वी एन्जॉयड द फूड. व्हेजिटेरियन लोकांनी सुद्धा अजिबात घाबरायचं कारण नाही. कारण एकतर तिथे मिळणाऱ्या ज्या भाज्या आणि सगळं जे प्रोड्यूस आहे, ते इतकं ताजं आहे की तुम्ही वेडे होता ते खाताना. म्हणजे टोमॅटोसुद्धा किंवा हे सुद्धा एवढं ज्युसी असतं, एवढं हे असतं. म्हणतात ना आता मला वाटतं इकारिया ना ते गाव आहे. म्हणजे ग्रीसमध्ये ते गाव आहे. हां, ब्लू झोन्समधलं म्हणजे जगात जे काही 7 ब्लू झोन्स आहेत, जिथे माणसं साधारण 100 पार करतात. अशातलं ते एक तिथे आहे आणि त्याचं कारण आहे की ते स्वतः त्या गावात ते स्वतः प्रोड्यूस केलेलं खातात. भरपूर चालतात. त्याच्यानंतर सतत कामात मग्न असतात. म्हणजे अगदी एका बाईचा मी हे बघितला, तर ती 104 वर्षाची, पण आजही ती लूम्सवर काम करते. आणि ती म्हणते, मला सगळे म्हणतात, की आता थोडी विश्रांती घे, पण मी विश्रांती का घेऊ? कारण मला हे करायला आवडतं आणि ते केल्यानंतर मी जास्त फ्रेश असते. सो अशी 100 पार केलेली माणसं त्या गावात आहेत. त्या गावावर अनेक रिसर्च सुरू आहेत. जसं आपलं ओकिनावा आहे जपानमधलं, तसंच ते गाव आहे. आणि असं सगळं एक सुंदर वातावरण आणि त्यांना लाभलेली ती निसर्ग संपदा म्हणजे बीचेस आणि तुमचं ते ब्लू वॉटर आणि माउंटन्स म्हणजे 80% देश हा सगळा तुमचा माउंटन्सनी भरलेला आहे. सो हे जे सगळं आहे हे किती वेळा बघू आणि कसं बघू आणि काय करू किंवा कोणाकोणाला दाखवू असं होतं. आणि त्याच्यामुळे ग्रीसचं आपलं हे सतत सुरूच राहणार आहे. आणि असे अनेक देश आहेत. म्हणजे आपण काय करतो की पहिल्यांदा असं वेस्टर्न युरोप वगैरे एका टूरमध्ये 8-10 कंट्रीज, 12 कंट्रीज, 14 कंट्रीज दाखवतो. पण आपला एक भाग आपण असाही करतो की प्रत्येक देश हा शांतपणे बघा. म्हणजे माझं एक म्हणणं असतं पर्यटकांना की ज्यांना खूप फिरण्याची आवड आहे, जे दरवर्षी म्हणजे फिरतात, तर त्यांनी नॉर्मली असं करावं की असा त्या मल्टी कंट्री टूरमध्ये एकदा जाऊन सगळं बघून घ्यावं. मग ते फास्ट असतं आणि मग त्यांना आवडलेल्या देशात असं 15 दिवस, 20 दिवस, 10 दिवस असं जाऊन ते एन्जॉय करावं शांतपणे. किंवा कस्टमाइज्ड हॉलिडेज पण असतात, की शांतपणे मला काय आवडलं, मला काय आवडतं. कारण ह्या सगळ्या मल्टी कंट्रीच्या फिरण्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअली कळतं, की नेमकी आपली आवड काय आहे. आणि मग त्या नेमक्या आवडीप्रमाणे आपण कुठे जायचं, तिथे नेमकं काय-काय करायचं हे कस्टमाइज्डमध्ये आपण बनवून घेऊ शकतो. सो अशा तऱ्हेने आपण म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे, मला कल्पना आहे त्याची. पण असा हा ग्रीस देश मला असं वाटतं, की अजून अनेक तऱ्हेने आपण पर्यटकांना दाखवायचा प्रयत्न करतोय आणि एकदा तरी आयुष्यात ग्रीसला जाऊन यावं भारतीयांनी असं मला वाटतं. ना तू इतकी कारणं दिली आहेत ग्रीसला जायला, की मला वाटतं एक ट्रिपनी होणार नाही आणि ही आयडिया मला खूप आवडली, की एक मोठी टूर आधी करून घ्या, युरोप बघून घ्या. त्यातलं तुम्हाला काय आवडलं तिथे परत जा. आणि तू जेवणाबद्दल बोलली तर खरंच आहे, ते जेवण इतकं सुंदर होतं, इतकं म्हणजे माझी मैत्रीण आली होती अमेरिकेतून आणि ती 7 दिवसांनी म्हणाली, "माझ्या शरीराला एवढं चांगलं खायची सवय नाही आहे आणि मला काहीतरी वेगळंच वाटतंय आतून." पण ते पाणी, तिथलं हवामान, तिथलं ते लोक, त्यांची हॉस्पिटॅलिटी आणि जेवण या सगळ्यांनी ना एक टूर संपल्यानंतर एक वेगळा आनंद म्हण किंवा एक कंप्लीटली रिफ्रेश होतो आपण, हे मला ग्रीसला खरंच जाणवलं. सो ग्रीसला निघायला खूप कारणं आहेत. नक्कीच तुमचा स्विमसूट तयार करा, कारण आपल्याला जायचंय ग्रीसला. अ, आज आपण ग्रीसबद्दल मला वाटतं गेला अर्धा पाऊण तास किंवा जास्तही बोलत आहोत आणि अजूनही बोलायला बसलो तरी आपल्याला वेळ पुरणार नाही. पण आज आपण इथेच थांबूया आणि खरंच मला पण खूप मजा आली कारण पहिल्यांदाच आपण दोघी असं काही बोलतोय. एखाद्या देशाबद्दल बोलतोय. सो थँक यू व्हेरी मच ट्रॅव्हल कट्टावर आल्याबद्दल. आणि मंडळी तुमचा स्विमिंग कॉस्ट्यूम घेतला ना, चला निघूया ग्रीसला. चलो बॅग भरो निकल पडो आणि असेच आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात ट्रॅव्हल कट्टाच्या एखाद्या वेगळ्या एपिसोडवर आणि एखाद्या वेगळ्या विषयावर. सो तोपर्यंत लाईक करा आणि शेअर करा आणि जिथे कुठे तुम्ही ट्रॅव्हल कट्टा बघताय Spotify, Google किंवा YouTubeवर सुद्धा तेही आम्हाला कळवा. तुम्हाला कुठल्या डेस्टिनेशनबद्दल ऐकावंसं वाटेल तेही लिहून पाठवा. माझा ईमेल आहे sunila@veenawat.com sunila@veenawat.com. सो वीणा थँक यू व्हेरी मच अँड मंडळींना सुद्धा बाय बाय.